राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेवरून रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला। या संदर्भामध्ये ट्विट करत रोहित पवार यांनी महिला सुरक्षेचा हा विषय गांभीर्याने घेऊन तत्काळ आठवड्याभरामध्ये विशेष अधिवेशन बोलावून शक्ती कायदा अंमलात आणावा अशी विनंती केली। गुन्हा घडला की अटक आणि वर्षानुवर्ष सुनावणी, मात्र पुढे काहीच होत नाही। किती दिवस हे असंच चालू ठेवणार असा सवाल त्यांनी सरकारला केलाय। तसेच गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी कायदा कुचकामी ठरत असेल तर तो बदललाच पाहिजे असं देखील रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं। शिवसेना ठाकरे पक्षाकडून LIC कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। मराठी लोकांना पदोन्नती डावलल्यानं ठाकरेंचा पक्ष आक्रमक झाला। खासदार अरविंद सावंत, आमदार सुनील शिंदे, खासदार संजय दिना पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं जात आहे। LIC कार्यालयासमोर हे आंदोलन केलं जात आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून LIC कार्यालयाच्या बाहेर हे आंदोलन केलं जात आहे। मराठी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी डावलल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी हे आंदोलन इथे केलं जात आहे। यानंतर पुढची बातमी पाहूया। SRPF डाऊनच्या लेखी परीक्षेमध्ये खासगी प्रकाशकाच्या पुस्तकातील 85 प्रश्न जसेच्या तसे असल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यामुळे या प्रकारामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चांगला संताप उसळलाय। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि सुप्रिया सुळेंनी ट्विट करत सरकारवर याबाबत हल्लाबोल केला। प्रश्नपत्रिकेतील 100 पैकी 85 प्रश्न हे एका खासगी क्लासच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आधीच असल्याचा आरोप केला जातोय। SRPFने घेतलेल्या परीक्षेतला जो पेपर आहे हा आधीच अनेक टेलिग्राम अकाउंटवरून प्रसिद्ध झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय आणि याबाबतचा दावा करणारा एक व्हिडिओ सध्या समोर आलाय। दरम्यान याबाबत सुप्रिया सुळे यांनी काय ट्विट केलंय तेही आपण पाहूया। राज्य राखीव पोलीस दलाच्या नुकत्याच झालेल्या परीक्षेमध्ये एका खासगी क्लासनं टेलिग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिलेल्या नमुना प्रश्नपत्रिकेतील तब्बल 85 प्रश्न जसेच्या तसे असल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ समोर आलाय। हा व्हिडिओ जर खरा असेल तर हे अतिशय चिंताजनक आहे। कोणत्याही शासकीय नोकरीसाठी अनेक मुलं जीवतोड मेहनत करत असतात। आयुष्याची अनमोल वर्ष ही मुलं परीक्षेच्या तयारीसाठी देतात। त्यामुळे या परीक्षा निष्पक्ष आणि संशयविरहित होणं आवश्यक आहे। परंतु जर असे प्रकार उघडकीस येत असतील तर परीक्षांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते। एका खासगी क्लासच्या नमुना प्रश्नपत्रिकेतील 1-2 प्रश्न मूळ परीक्षेत येणं समजू शकते, पण तब्बल 85 प्रश्न येण्याचा चमत्कार कसा घडला याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे। आपली देखील शासनाला विनंती आहे की कृपया आपण याची सखोल चौकशी करावी अशी मागणी सुप्रिया सुळेंनी ट्विटद्वारे केली आहे।